नमस्कार. जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने झणझणीत असा झुणका बनवून बघा. अतिशय चविष्ट असा हा झुणका तयार होतो. झुणका बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी आपण पाण्याचा वापर करणार आहोत. इथे आपण आता बेसन पिठाच्या पूर्णपणे गुठळ्या मोडून घेणार आहोत. झुणका तर सर्वांच्याच घरी बनवला जात असेल, पण झुणका बनवल्यानंतर तो कधी-कधी कोरडा होतो. तर तसं न होता आज आपण अगदी मऊ असा हा झुणका तयार करणार आहोत. हा झुणका तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर इथे आता पाहू शकता पूर्णपणे पिठाच्या गुठळ्या मोडून झालेल्या आहेत. हे पीठ आपण बाजूला ठेवून देणार आहोत. इथे आपण एक वाटण तयार करून घेणार. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, इथे मी तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत. 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मिरची, लसूण आणि जिऱ्याचा नक्की वापर करून बघा. अतिशय चविष्ट असा हा झुणका तयार होतो. इथे पाहू शकता वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे. आपण फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरीचा वापर करणार आहोत. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यामुळे छान खमंगपणा येतो. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे, लसूण, जिरे आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे, तो आपण आता इथे परतून घेणार. 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपल्याला फोडणी छान खमंग अशी तयार करून घ्यायची आहे. फोडणी परतून झाल्यानंतर इथे आपण एक बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर करायचा आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. इथे आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतून झालेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये 2 चिमूटभर हिंग, 1 ते 1.5 चमचा लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. इथे आता पावडर मसाले आपण परतून घेणार आहोत. मस्त खमंग असा दरवळत आहे. इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून पावडर मसाले फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण हे पावडर मसाले छान परतून घेणार आहोत. पावडर मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर मसाला एकदा ढवळून घेणार आहोत. बेसन पिठाचं मिश्रण आहे ते आपण आता मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. मसाल्यामध्ये बेसन पिठाचं मिश्रण आपण मिक्स करताना सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे मिश्रणाच्या गुठळ्या होत नाही. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून मिश्रण व्यवस्थित असं सतत ढवळत राहायचं आहे. इथे पाहू शकता मिश्रण ढवळल्यानंतर साधारण ओलसरपणा कमी झालेला आहे. तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. इथे छान असा झुणका तयार करून झालेला आहे. झुणका एकदा आपण ढवळून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. झणझणीत असा झुणका तयार करून झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.